मोठमोठ्या आयशॅडो पॅलेटमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता फक्त 214 रुपयाची ही आयशॅडो पॅलेटने मी या व्हिडिओमध्ये 5 सोपे असे आय मेकअप लुक तयार करून दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही, हा प्रमोशनल व्हिडिओ नाही। ही जी पॅलेट तुम्ही बघताय ही मी स्वतः विकत घेतलेली आहे, यूज केलेली आहे आणि नंतर तुमच्या समोर हा मी रिव्ह्यू करते, त्यामुळे तुम्हाला हेल्प मिळेल की ही आयशॅडो विकत घ्यायची की नाही घ्यायची। आयशॅडो पॅलेट बद्दल बोलायचं झालं तर ही आहे स्विस ब्युटीची अल्टिमेट 9 कलर आयशॅडो पॅलेट। याची अशी आउटर पॅकेजिंग आहे, तुम्ही बघताय की अशी ब्लॅक कलरची आणि इथे ट्रान्सपरंट अशी शीट लावलेली आहे, ज्याच्यामुळे जे आतले कलर्स आहेत ते इझिली विजिबल होत आहेत, जे खूप चांगली गोष्ट आहे। आणि आतली जी आयशॅडो पॅलेट आहे आपली, तर ही आहे अशी आपली आयशॅडो पॅलेट। ह्याची जी शेड आहे ती आहे 02 आणि तुम्ही बघताय की 9 रंग आहेत याच्यामध्ये। तर हे सगळे जे शेड आहेत ते तुम्हाला मी हातावर असे स्वॉच करून दाखवते की किती हे पिगमेंटेड आहेत, खूप पिगमेंटेड आहेत। हे बघा, भरपूर पिगमेंटेड आहेत। तर या पॅलेटमध्ये तुम्हाला मी सांगते की 1, 2 आणि 3 हे शिमर शेड आहेत, जे खूप चांगले त्यांनी दिलेले आहेत, खूप चांगली क्वालिटी त्यांनी दिलेली आहे। त्याच्यानंतर हे जे शेड तुम्ही बघतायत हे मॅट शेड आहेत, ओके। आणि हा जो शेड बघताय ना, हा कोरल कलरचा जो शेड आहे तो हलका, त्याच्यामध्ये फक्त हलका शिमर आहे, जास्त नाही शिमर, हलका शिमर आहे, एवढं वाटत सुद्धा नाही तो लावल्यानंतर की त्याच्यामध्ये शिमर आहे, म्हणून हलका शिमर आहे, तुम्ही घ्याल तर तुम्हाला समजेल। या पॅलेटचे तुम्हाला टोटल 8 शेड्स मिळतात। मी जो शेड घेतलेला आहे तो आहे 02, बघताय तुम्ही मागे इथे 02 हा मी शेड घेतलेला आहे। आणि आता मी हा 02 शेड का घेतला, जर ह्याच्यामध्ये 8 जर शेड्स व्हरायटी आहे तर मला ना असे पिंक, मॉव, अजून कोरल, ब्राऊन, पीच असे शेड्स ना मला खूप आवडतात आयशॅडोमध्ये। तर ते सगळे जे कलर्स आहेत ते मला या एका आयशॅडो पॅलेटमध्ये दिसल्यामुळे मी ही आयशॅडो पॅलेट विकत घेतली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान आयशॅडो पॅलेटचे पैसे वसूल करता येतात। मोठमोठे जे तुम्ही आयशॅडो पॅलेट बघता ते अजिबात संपत नाहीत, ते तसेच पडून राहतात, मग त्याला कालांतराने बुरशी येते किंवा ते खराब होतात। त्यामुळे ते तसं न होण्यापेक्षा तुम्ही जर लहान आयशॅडो पॅलेटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलीत तर ती चांगले त्याचे पैसे सुद्धा वसूल होतात। मोठमोठे आयशॅडो पॅलेट आपण कुठे नेऊ पण शकत नाही, बरोबर ना। आता या एका आयशॅडो पॅलेटने आपण कसे सोपे 5 मेकअप लुक तयार करणार आहोत ते आता आपण बघूया। पहिला लुक क्रिएट करण्यासाठी मी आता हा शेड इथे पिक करते। आता शेड आपल्याला लावायचा कसा आहे, तर तुम्ही बघताय की डोळे जेव्हा मी उघडते तेव्हा इथे जी ही लाईन दिसते, बरोबर, ज्याला आपण क्रीज लाईन असे म्हणतो, तर ही जी लाईन दिसते तुम्हाला, तिथे आपल्याला ब्रश असा ठेवायचा आहे आणि डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे असं नेत किंवा सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला कलर, जोपर्यंत आपल्याला आपला डिझायर कलर मिळत नाही तोपर्यंत आपण इथे असं डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे किंवा असं सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ब्लेंड करत जायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपली क्रीज लाईन मिळेल, ठीक आहे। ब्लेंड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठे कलर सुरू झाला आणि कुठे कलर संपला हे दिसता कामा नये, कारण आपल्याला छान असं स्मूथली असं ब्लेंड करायचं आहे, हार्श लाईन एकही आपल्याला ठेवायची नाहीये, ओके। तर आपल्याला ब्लेंड 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 करत राहायचं आहे। जसं तुम्ही बघताय की आता इथे मला थोडासा इथे पॅच वाटतोय, तर तिथे जिथे आपल्याला पॅच वाटतोय म्हणजेच काय, तर जिथे आपल्याला एकीकडेच असं कलर असं साचल्यासारखं वाटतोय, तर तिकडेच आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ब्लेंड करायचं आहे। जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय मी करते की ब्लेंड करताना मी सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करते, ओके, जेणेकरून तुम्हाला एकदम अशी प्रॉपर एक क्रीज लाईन मिळून जाईल। आता त्याच पॅलेटमधला मी हा ब्राऊन कलर घेते आणि हा ब्राऊन कलर मी जो आपला आउटर कॉर्नर आहे तिथे मी प्लेस करून आतल्या साईडला ब्लेंड करत जाते। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की आपण कॉर्नरला तो कलर ठेवला आणि आतल्या दिशेने ब्लेंड करायला सुरुवात केली। अगेन ब्लेंड करताना लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही कलर आपल्याला वेगवेगळे दिसले नाही पाहिजेत, दोन्ही एकच कलर आहेत असंच वाटलं पाहिजेत। तर आपल्याला ब्राऊन कलर आपण छान असं ब्लेंड केलेला आहे।
आता मी हा शिमर शेड घेणार आहे आणि छान असं आयलिडला मधोमध एकदम असं लावणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मी एकदम मधोमध डोळ्याच्या मध्यभागी लावलेला आहे, ज्यामुळे डोळे आपले खूप छान असे आखीव आणि रेखीव दिसतील. त्यानंतर हा शेड सुद्धा कुठून सुरू झाला आणि कुठे संपलाय असं सुद्धा वाटू नये म्हणून मी याला सुद्धा ब्लेंड करणार आहे. तर तुम्ही सुद्धा ब्रशने ब्लेंड करत जा आणि जे कलर्स आपण वर लावलेले आहेत तेच आपल्याला लोअर लॅश लाईनला सुद्धा लावायचं आहे, ज्यामुळे आपला आय मेकअप लुक कंप्लीट होणार आहे. तर जसा आपण आधी मॉव्ह कलर लावला होता, त्याच्यानंतर ब्राऊन कलर आणि जो शिमर शेड आहे तो मी इनर कॉर्नरला लावणार आहे, हायलाईट करणार आहे. तर रेडी आहे आपला हा फर्स्टवाला आय मेकअप लुक. तर इथे मी आता छानसा असा मस्कारा लावलेला आहे आणि थोडंसं आयलायनर लावलेलं आहे आणि ज्यामुळे मी हा माझा आय मेकअप लुक कंप्लीट केलेला आहे. तर बघताय तुम्ही खूप छान असा आय मेकअप लुक आपला झालेला आहे. पहिला लुक आपला कंप्लीट आहे. आता वळूयात आपण दुसऱ्या आय लुककडे. तर दुसऱ्या लुकसाठी मी इथे घेतलेला आहे हा ब्राऊन शेड आणि तो पूर्ण आपल्याला क्रीज लाईनवर लावून घ्यायचा आहे. क्रीज लाईनवर छान असा तो कलर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच क्रीजच्या थोडं खाली म्हणजेच जिथे आपला जो आउटर कॉर्नर सुरू होतो तिथेच हा जो ब्राऊन कलरचा डार्क ब्राऊन शेड जो आहे तो आपल्याला आउटर कॉर्नरला घ्यायचा आहे. जसं तुम्ही बघताय इथे मी असा फक्त प्लेस केला आणि आतल्या दिशेने मी मर्ज करते. बघा नीट लक्ष द्या, मी आधी आउटर कॉर्नरला तो प्लेस केला, नंतर मी आतल्या बाजूने मर्ज करते, ब्लेंड करते. अगेन नो हार्श लाईन, कलर कुठून सुरू झाला आणि कुठे संपला हे कळता कामा नये, त्यामुळे छान असं ब्लेंड करत जा. ओके, पहिला लाईट ब्राऊन शेड मी आता लोअर लॅश लाईनला इथे लावून घेते आणि डार्क ब्राऊन शेड जो आपण घेतलेला तो मी एक आयलायनर सारखं इथे स्मच करते. तर थोडासा मस्कारा लावून आणि काजळ लावून आपला लुक इथे कंप्लीट होतोय. हा लुक तुम्ही ऑफिस वेअरसाठी सुद्धा डेलीसाठी यूज करू शकता. आता वळूयात आपण लुक नंबर 3 कडे. थर्ड लुक क्रिएट करण्यासाठी मी आता इथे हा कलर पिक करते, जी आपली असेल क्रीज लाईन. आता क्रीज लाईन जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा डोळा आपण उघडतो आणि इथे जी लाईन बनते त्याला आपण क्रीज लाईन असे म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी हा मॉव कलर घेते आणि मॉव कलर घेतल्यानंतर जस्ट क्रीज लाईनच्या खाली मी इथे प्लेस करून आतल्या साईडला मी ब्लेंड करते. अगेन हार्श लाईन आपल्याला अजिबात ठेवायची नाहीये. ओके, तर असं सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला ब्लेंड करत करत दोन्ही कलर्स आपल्याला मर्ज करायचे आहेत. डोळ्याचा रंग अजून उठून दिसण्यासाठी मी इथे शिमर घेतलेला आहे, जे मी डोळ्याच्या मध्यभागी इथे लावते आणि पुन्हा एकदा दोन्ही कलर्स आपल्याला मर्ज करायचे आहेत. कुठे शिमर सुरू झालं कुठे शिमर संपलं हे कळू नयेत म्हणून पुन्हा मी ब्रशने इथे ब्लेंड करते. आता सेम मॉव कलर जो आपण वर लावला होता तोच कलर आपल्याला डोळ्याच्या खाली लावायचा आहे, म्हणजेच लोअर लॅश लाईनला लावायचा आहे आणि लॅश लाईनला लावून झाल्यानंतर आपला आय मेकअप लुक कंप्लीट होणार आहे. छानसा असा मी आता मस्कारा लावलेला आहे आणि थोडासा मी आयलायनर स्मच केलेला आहे. बस एवढं करून आपला हा जो सॉफ्ट पिंक असा आय मेकअप लुक आहे तो आपला रेडी आहे. आता चौथा लुक क्रिएट करण्यासाठी मी अगेन हाच कलर घेते क्रीज लाईनसाठी. क्रीज लाईनला आपल्याला छान असा कलर आपल्याला हा ब्लेंड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा जो मॉव्ह कलर आहे तो घ्यायचा आहे आणि मॉव्ह कलर अगेन आपल्याला क्रीज लाईनच्या जस्ट खाली आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. अगेन कोणतेही हार्श लाईन ठेवायची नाही, सगळे कलर्स एकमेकांमध्ये ब्लेंड करायचे आहेत. आता हा जो कोरल पीच कलर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि सेंटरला अप्लाय करायचा आहे. छान असं ब्लेंड करायचं आहे. सगळे कलर एकमेकांमध्ये ब्लेंड करून घ्यायचे आहेत. अजिबात कोणतीच हार्श लाईन ठेवायची नाहीये, तरच तो कलर चांगला दिसेल. आणि शिमरसाठी मी हा कलर इथे पिक करते, जो मी आयलिडला इथे लावून घेतलेला आहे. आता छान असं ब्लेंड करून झाल्यानंतर ब्रशने पूर्ण ब्लेंड करून घ्यायचा आहे आणि हा जो ब्राऊन कलरचा जो शेड बघताय तुम्ही तो मी लोअर लॅश लाईनला इथे स्मच करते आणि तसाच मी तो आपल्याला आय लायनर सारखा इथे स्मच करायचा आहे. त्याने खूप चांगला इफेक्ट येतो. एकदा करून बघा की जो कलर आपण खाली स्मच करतो तोच कलर आपल्याला वर सुद्धा स्मच करायचा आहे. त्यानंतर थोडासा मस्कारा लावलेला आहे मी आणि आपला आय मेकअप लुक कंप्लीट केलेला आहे.
शेवटचा लूक करण्यासाठी मी इथे लाईट ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि त्याने मी माझी क्रीज बिल्ड करणार आहे. त्यानंतर हा डार्क ब्राऊन शेड घेणार आहे आणि त्याच क्रीजच्या जरा खाली मी ते अप्लाय करणार आहे. डावीकडून उजवीकडे करत करत आपल्याला जोपर्यंत आपला डिझायर कलर मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे करत राहायचं आहे. एकदम डार्क कलर आपल्याला इथे ठेवायचा आहे. त्यानंतर डार्क कलर झाल्यानंतर इथे तुम्ही ही जी लीड बघताय त्यावर आपल्याला हा शिमर शेड लावायचा आहे. शिमर शेड लावताना सुद्धा बघा मी कसं लावते. मी एकदम असं वरून खाली ओढते. ओके, वरून खाली असं ओढते. बघा, वरून खाली असं स्मूथली ओढते मी. ओके, तर हे शिमर शेड खूप असे बटरी आहे त्यामुळे जास्त तुम्हाला ओढावं लागणार नाही. एकदम स्मूथ ॲप्लिकेशन आहे याचं. आता हा जो शिमर शेड आहे तो थोडासा अजून स्मूथ करण्यासाठी मी इथे डार्क ब्राऊन शेड घेते आणि त्यालासुद्धा इथे ब्लेंड करते. आता तुम्ही बघताय की ही जी हार्श लाईन दिसते तुम्हाला ही वाली. ओके, तर ही वाली जी लाईन आहे ती आपल्याला छान अशी स्मूथ करायची आहे, बिल्ड करायची आहे, ब्लेंड करायची आहे. तर त्यासाठी मी इथे काय करते, लाईट ब्राऊन शेड घेते आणि बरोबर जिथे लाईन सुरू होते तिथेच मी सर्क्युलर मोशनमध्ये इथे ब्लेंड करत जाते, ज्यामुळे कुठेही हार्श लाईन दिसणार नाही. आणि सेम कलर मी ॲज अ लोअर लॅश लाईनला सुद्धा यूज करणार आहे. त्यानंतर छानसा असा मस्कारा आणि थोडंसं लायनर स्मच केल्यानंतर हा आपला फायनल लूक इथे रेडी झालेला आहे. तुम्हाला या 5 आय मेकअप लूकमधला सगळ्यात जास्त कोणता लूक आवडला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर हा तुम्हाला जरा तरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जो बेल आयकॉन आहे तो सुद्धा हिट करा.